करी पाहुणे रूबरा सोयरिया करी पाहुणे रूबरा कांडी तो ठोमरा संतान लागी कांडी तो ठोमरा संता लागी गाईशी दे कोणी बदबदा मारी गाईशी दे कोणी बदबदा मारी घोड्याची चाकरी गोड लागी घोड्याची चाकरी गोड लागी फुले पाणी वेशीसी नेतसे उदंड फुले पाणी वेशीसी नेतसे उदंड देवने दिखांड ब्राह्मणांशी देवने दिखांड ब्राह्मणांशी पाहिले जागोता आवडीने पोसी पाहिले जागोता आवडीने पोसी माता पितयांशी दवडूनी माता पितयांशी दवडूनी गाईशी देखोनी बदबदा मारी गाईशी देखोनी बदबदा मारी घोड्याची चाकरी गोड लागी घोड्याची चाकरी गोड लागी तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी तुका म्हणे त्याच्या तुका तोंडावरी जातो यमपुरी भोगावया जातो यमपुरी भोगावया गाईशी देखोनी बदबदा मारी गाईशी देखोनी बदबदा मारी घोड्याची चाकरी गोड लागे घोड्याची चाकरी गोड लागी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोपण जगातील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 322व्या क्रमांकाचा आपला अभंग आहे, चालू आहे. त्याचे 2 चरण झालेले. किती दिवस झाले सुरुवात हो अभंगाला? 7वा दिवस आहे. 7वा दिवस आहे काय? 2 चरण झालेले. 3ऱ्या चरणाचा विचार आज सुरू आहे. आज संपलं 3रं चरण. जगद्गुरु तुकोबाराय पामराची व्याख्या करतात. काय की करू नये ते करी असंभाव्य मनी ठरी शिंतू नये ते विचारी दयाची मती. हो करण्याची नावे भलतेची करी करण्याची नावे अंगा मनासी रुची अंगा मनासी रुची यावे. अंगाला आवडत आहे का? अंगाला काय आवडत आहे? भारी भारी गरम पाणी बरोबर आहे ना? हत्यार तेल साबण झोपायला गाद्या केल्या गिरद्या असं सगळं अंगाला आवडत आहे ना. हे मग अंगा मनाची रुची आहे. मनाला पुन्हा त्याच्या पुढे अंगाला आणि मनाला जे आवडत आहे का मग त्याच्यात शास्त्र निश्चित करायले का ते बरोबर नाही असं म्हणलं असेल का त्याचा विचार डोक्यात. अंगाला आवडल आणि मनाला आवडल असं वागायचं. हे त्याचा धर्म अमरायचा. अंगा मनाची रुची यावे इतुरेली कृत्याकृत्य जीवे आणि करण्याची नावे भलतीची करी. काही करते त्याचा विचारच नाही महाराज. इथं फुले पाणी वेशेशी नेतसे उदंड. फुले पाणी वेशेशी वेश म्हणजे कळवीन तुम्हाला. तमाशातली बाई कळवाती तिला नाव काय म्हणतात? तिला वेश्या. असं फोडून सांगितलं कळत. हो मग आमचं सांगणं पूर्ण असतंय तर तिथे काय देव आहे का काय? हो वेश्या वेश्या कळवातीन बाई कळवात करणारी बाई. खरं तर तिला कळवात हे शब्द आपाभरून घातलाय. कलावंतीन कोण आहे ती? कलावंतीन शुद्ध शब्द आहे बरं काय. त्याचा अपभ्रंश झाला काय? कळवातीन. आपण म्हणतो ना कळवात वाले आले. पहिल्या काळात होते कळवात वाले नाही कलावंत वाले. कलावंती लोक ते नाच काम करणारे नृत्य करून दाखवणारे हावभाव येते त्याचं नाव कलावंत. ती कला प्रदर्शित करतात बिचारे पोट भरतात. लागणारा पामर रानरंडी करणारा पामर असतो. पामर पर्यवशितीशी समागम करणारा पामर असतो. हो काय म्हणजे परस्ते या सदा बहिणी माळा. तिथं शपथ घेतली लग्नात तुम्ही ती काम करेल तर लग्नाची बायको का विधीची? ती विधीची बायको तुम्हाला योग्य आहे संसार करण्यासाठी शास्त्राने सांगितले. आणि तिथं शपथविधी झालेली तुमची लग्नामध्ये अग्नीच्या ब्राह्मणाच्या आणि देवाच्या साक्षीनं करिता वधूवरा पाणी ग्रहण साक्षी द्विज देव होता क्षण इतर स्त्रिया माते समान सोदारा गमन नेमिले वेदे. वेदानं सांगितलंय तुम्ही विषय सेवन करा
पण तोलून बोलू, मापून. आणि मापून विषय सेवन जर केला विधीनं तर विषय त्यागाते. हो, विषय त्यागल्यासारखाच आहे ना. स्वपत्नीशी काम भोगिता, स्वपतीशी काम भोगिता, परलोक पावे पतिव्रता. स्वनवऱ्याशी जर संसार केला त्या बाईनं तर त्या बाईला परलोक मिळतो, स्वर्ग मिळतो, स्वर्ग. दुसरीकडे जायची तपाला गरज नाही कोणा डोंगरावर. घरचे घरी तप केलं म्हणले ना, अत्रेय ऋषी म्हणले ना रामाला की अनसूया. राम भगवान रामायणामध्ये वर्णन आहे. वनवासामध्ये चित्रकूट पर्वत पलीकडे राहत होते ते भरतकूप. आपण जे ते मंदाकिनी नदी म्हणतात ना उगम पावली, त्या अनसूया मातेच्या तपानं आणली काही केदारनाथापासून. केदारनाथ तिथून ती मंदाकिनी आणली, तिथून ती मंदाकिनी आणली त्या अनसूया मातेनं आंघोळ करायला. आणि तिथं ते पाणी वाहते 12 महिने, ते सारखं बंद होत नाही. ते भूसांडे तिथून पाणी पर्वतातून कुठून येते कोणाच ठाऊक. आता ती मंदाकिनी तिथं राम आले, राम लक्ष्मण सीता आल्यावर अत्रेय ऋषी तिथं होते. आणि अत्रेयकृत रामस्तुती, रामचरितमानसामध्ये रामप्रभूची स्तुती अत्रेयानं संस्कृत भाषेतून केलेली आहे. आपल्या नाथांच्या रामायणात ते राम आलेले, पण स्तुती संस्कृतातली तिथं नाही, फक्त ती मराठी भाषेतली स्तुती. आणि मग ती स्तुती केली. रामप्रभूला म्हणले ही तुझी पहिली आई. पण जननी आई. राम म्हणले खुश काय? अरे तू म्हणले पहिला दत्त आहेस. भगवान दत्तात्रय रामाच्या अगोदरचा अवतार आहे बरं दत्तात्रय. ते दत्त प्रभू आहे ना, तर तू आहेस विष्णू. विष्णूचा अवतार दत्त, दत्ताचा अवतार तू. मग तुझी कोण आहे? आई. आणि हिनं काय केलं म्हणजे आमच्या बायकोनं घरच्या घरी तप केलं. ही कुठं डोंगरावर तपाला गेली. अनसूया निर्मत्सर अंतकरण विचारली. अन असूया बरोबर अनसूया. कवनाची न करी असूया या लागी नामे अनसूया. अन असूया, अनसूया असं नाव आहे. अनसूया, अन असूया. अन म्हणजे नाही, असूया ना मत्सर. जिच्या अंतकरणात कोणा प्राण्याविषयी मत्सर नाही त्या बाईचं नाव काय? अनसूया. अनसूया नाव आहे विचारीचं. हो, तिचंच नाव ठेवतेत ना त्याच्या बायाला. तर ते लावते उकार मुला अनुसया. आणि अनुसया टाकी त्याच्यावर नुला उकार आहे. त्याला ते केला का कोणाची ती रावसाहेबाची. त्याला तेही कळा नाही की उकार कुठं लावावं. आणि प्रल्हाद शास्त्रीला फाडायची प्रिंटवालं. प्रल्हाद शास्त्री गेली पत्रिका छापायला. माहोरला सत्ता केलता, माहोरला. आणि माहोरला सत्ता केलता तर त्याच्यावरती लिहायचं होतं महिन्यात माता सती अनसूया मातेच्या कृपेने यावर्षी श्री क्षेत्र माहूर येथे अखंड हरिनाम असं काही लिहायचं होतं भाऊला. तिथंच त्याचा प्रश्न पडला. भाऊ गेली छापायला. त्याला माहिती चुका करते मीच बसतो म्हणजे खुर्ची जाऊन आणि त्याच्याकडून बरोबर नीट बसून घेतो. गेले ते म्हणायले प्रल्हाद शास्त्रीला नूला उकार आहे महाराज. ते म्हणले नाही नूला लावू नको, सुला लाव. हा, ते सुला लाव म्हणल्यावर ते म्हणले, ते म्हणला नाही हो महाराज ते चुकायला उकार, सुटा उकार नाही नूला उकार आहे असं ते म्हणू लागलं. म्हणजे ते आपला शहाणपणा दाखवू लागलं. प्रल्हाद शास्त्रीने दोनदा सांगितलं सुईनं नाही बाबा मी सांगतो त्या एक सुला लाव. अहो तुम्ही टाकीवर जाऊन बघा म्हणता. आता हाय टाकीवर काय म्हणा नूला उकार आहे का सुला उकार आहे बघा. जवळ बसलेला बाबा म्हणला हे व्याकरणात पंडित आहेत मला, ह्याच्यामध्ये काय लागायचं. हे अर्थ करून सांगतात मला थोडा. अनसूया अनुसया बरोबर आहे का अनसूया बरोबर आहे अर्थ करून सांगतात मला. तू नादी लागू नको. हे शास्त्री महाराज आहे प्रल्हाद शास्त्री का म्हणला. ती म्हणते तसं छापलं महाराज. आणि त्यांनी सांगितलं अनंत असूया. अन म्हणजे नाही, असूया ना जिच्या अंतकरणात कोण्याच प्राण्याविषयी मत्सर नाही त्या बाईचं नाव काय? अनसूया. आपली केली अनुसूया. अनुसया केली. अनुसयाची केली राग आल्यावर तर अनसा आणि लय तर बिघडल्या आणशी नाही अनसूया. आणि तिथं ती निर्मत्सर. मग घरच्या घरी तप केलं काय केलं? पती देव. पती हा कोण आहे? देव. नवरा देवच असतो हा. बाईला दुसरीकडे जायची गरज नाही सांगायचं.
पतीच्या मता अनुसरणी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटी. बाईला कोण दुसरीकडे जायची गरज नाही. ते आपला पती देव आहे. ठीक आहे. आणि पती हे देव समजून जर सेवा केली तिनं तर तिला घरच्या घरी तप होते. डोंगरावर जायची गरज नाही पडत तिला डोंगरावर जाऊन एका पाया उभा राहून कुठं फुलं वाहन कुठं कानूच करा कुठं कानूच करा भलतं चालू आहे. आता नवऱ्याला मला काय तुझी वाकड मी जाते कुठं देव कोण कोणता देव कोण त्याला तुकडा वाढी ना आणि देव कोण काय उपयोग नाही. बर हेही गदळ आहे. हे सुद्धा कसं आहे तिथं म्हणला होता हे काय धर्मेच अर्थेच कामेच अन्यत्र नातीचरामी नातीचरामी नातीचर. मी धर्म तरी करील हिच्या बरोबर काम तरी करील हिच्या बरोबर अर्थ तरी करील. हे तीन पुरुषार्थ मी हिला येऊन टाकले बामणाच्या साक्षीनं देवाच्या साक्षीनं अग्नीच्या साक्षीनं. बरोबर आहे. तिनं काय आवाच्या मन दिलं एकमेकाला बांधून घेतलं की नाही. एकमेकाला दोघांना बांधून घेतलं. मग बांधून घेतल्यावर येणं पुन्हा परिवशी तिकडे बघायच्या डोळा उचलून बघाव का. आणि बघितलं तर कोण मग विषय का पामर पामर आहे. पामर आहे. राणीची आवड करतो तो पामर. स्वधर्मपत्नीची धर्मपत्नीची आवड करतो तो विषयी. सद्गुरूची आवड असते त्याच्या अंतकरणात तो सत्शिष्य. आणि देवाची आवड करतो तो भक्त. त्याच्या उलट घ्या देवाच्या आवडीचा कोण भक्त. सद्गुरूची आवड असणारा कोण सत्शिष्य. बायकोची आवड करणारा कोण म्हणजे धर्मपत्नीची आवड करणारा कोण विषयी. आणि रानरंडीची आवड करणारा कोण पामर. ते ओळखीत जा माणसानं रानरंडी करताय का पामर आहे. तुम्ही फुले पाणी वेशीशी नेतसे उदंड म्हणजे त्या रानाच्या घराला फुलं नेते पाणी नेते. बर काय खायचं प्यायचं हे ते तिथे लाज वाटणार करूला कळलं. कुत्र जसं पडले दारात एखादा कुत्र तुकड्यासाठी पडते बा तुकड्यासाठी. हे कुत्रे आपल्या दारात पडलेले खड्डा खंडा उकळून पायानं तर बसलेले असतात ना कुत्रे. ते कुत्रे कशासाठी हो पोटासाठी सुने उघडे झाकले ना म्हणे. कुत्र पोटासाठी उघडे काढणे का झाकले काढणं हे बघताय काय. हा कुत्रच आहे ते. तसा हे त्या वेशेच्या दारात पडलेला कोण आहे कुत्रा. केला कुत्रा हात सोका घडवलेली तीर्थयात्रा. केला कुत्रा हात सोका कुत्रा केला. येऊ 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 म्हणलं की छेव छेव म्हणलं की दुसऱ्याच्या अंगावर जाते की नाही बरोबर आहे ना. गपची बस म्हणलं की गपला. मग कोण आहे कुत्र आहे. कुत्र हात सोका कुत्र केलं त्या वेशेनं. तिथं फुलं कळले नाही फुलं तिला वेणीत घालायला फुलं. देवपूजाचं नावच नाही तो ती देत असली घेत असलं त्या देवपूजाचा काय विचार. मग फुलं काय नेते तिला रस्ता जोवायला. फुले पाणी नाम कळलं का. तिच्या घरी घागरीनं पाणी. काही वस्तू आता तुम्हाला संसारात वस्तू ज्या घरच्या बाईला लागतात ते तिला लागणारच ना. कळलं का. संसार म्हणल्यावर ते लागणारच तिला सगळ्या वस्तू लागणार. मग फुले पाणी वेशेशी नेतसे उदंड नेते. तिच्या घरी भरती करते तिची आणि तिच्या घरी कुत्र्यासारखा पडून राहतो पामर. त्याला लाज वाटत नाही तुकाराम महाराज म्हणजे. हो घडून येते तीर्थयात्रा. ती यात्रा घडून येत नाही कुठं देवाला जाऊ देत नाही काय. फक्त आपलं काम करायला होती राबवी ती कोणला बैल तरी ऐशी व्हावी. हा नरकी गोवी हो नरका गोवी अनिवार. ही बैल ऐशी व्हावी अशी बायको असते. ही असली कोणती बिनविधीची बिनविधीची. बरं हिला विधीची काय विधी नाही. विधीने केलेलं लग्न ती विधीची बायको झाली धर्मपत्नी. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणले धर्मपत्नी करून काम सेवन करणं आणि अविधीची पत्नी अधर्माची पत्नी करून काम सेवन करणं. कष्ट तर दोन्ही सारखे का वेगळे. हा लुगडं घ्यावं लागतं हिला तिलाही लुगडं घ्यावं लागते. हिलाही खायला प्यायला लागते. हिलाही खायला प्यायला सगळं सारखं की नाही सांभाळण्यात. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे धर्मपत्नी आणि धांगडी
पोषिता एकची ओढी. याच्या पुढं अंगा अपरवडी आणावी का? काय अंगा अपरवाडी आणावी. तू काय रे? अपरवडी का आणावी अंगा? अपरवडी का आणावी अंगा? हा दादा माहिती तुमचं सगळ्यात होत करो. दादाची सही झाली. ढाकण्याला सांगा, ढाकण्याला इथं ढाकण्या पाहिजे. हे आजचं हे मोबाईलचा पाठवा कोणला ढाकणं उदा मला म्हणते अरे काय ढाकणं दादाचे लय प्रमाणे आहेत मला ऐकू कुठे बघितले. हा अरे काय म्हणते ते काय काम आहे रिंबा काही बसून असं ढाकणं. महाराज दादानं सांगितलं काय धर्मपत्नी आणि धांगणी पोषिता एकच ओळी. सांभाळण्यात कष्ट एकच आहे की हो. मग नरकाला गो खायला खाव असं म्हणायचंय कोणाला? बरोबर आहे ना? कायला गो खाव. शिळा का शिदोरिया हा शिळा का शिदोरिया दाटणे एक धनंजया दाटणे एक धनंजया वाहता विसाविल्या मिळण्याचे ते घेपे. हा ते घेते नाथराव मार्मिक डोस किंवा दोघोळी घातला गावाला जायचे आणि एक जण भाकरी घेतला. भाकरीचं चुडग हे भाकरीचं चुडग घेतलं आणि हे सुरेशने काय घेतला कुठं जायला. दगडाचा उपयोग काय वज हेच आहे भाकरीचा. पण जिथं विश्रांती मिळत तुकडे खायला तरी होते ना. बरोबर दगड काय खाऊ. वज तर सारखं आहे भाकरीचं वज सारखं आहे आणि दगडाचं वज सारखं. वज ते वज आहेच तरी पण ह्या वजाचा फायदाही नाही भाऊ फायदा आहे. बरोबर आहे. मग शिदोरी घ्यावी का शिळा घ्यावी घ्यावं. हा मग तसं लग्नाची बायको केल्यावर स्वर्ग मिळते आणि रामरंडी केल्यावर नरकाला जावं लागते. मग कोणती बरी? मी विषय सेवन करा हरकत नाही पण कोणत्या बायकोशी करा? लग्नाची नाम विधीची बायको. विधीची बायको ती पवित्र असते त्याच्यात म्हणून तर वर्णन आहे महाराज. हो पण हे पामर काय करते त्या वेशीच्या घरी फुले पाने वेशेशी नेतसे उदंड रानरणी करूच नाही मानतात. करूच नाही. वेशा तमाशा जुगार तरी मला वाटतं आता तमाशे लोक कमी झालेत नाही. टीव्ही आल्यापासून ती शेणवी कमी झाली आणि आता तो मोबाईल टीव्ही बी कमी झाली. टीव्हीकडे कोणी बटन दाबायला का नाही मला वाटतं गरजच नाही ना तुम्हाला. टीव्ही पशी बसा लादणीत बसा आता काय नाही. जिथं मोबाईल शेतात जा कुठे जा का गाडीत बसा का जीप मध्ये बसा टीव्ही सुरूच आहे आता. म्हणजे बघायला नाही मोबाईल अशी स्थिती झाली. महाराज हे चांगलं नाही चित्रण बघण्यात विज्ञान आहे. आणि मोबाईल हे टीव्ही हे घरात राक्षसीन आलेत आपल्या. आपले डोके हे नले खाल्ले सारखे आपले लेकर ते 24 तास बघायचे. त्याच्यावरचा हे अभ्यास केला तर त्याचा सार्थक होईल. त्या माणसाचं काय होईल? सार्थक होईल प्रगती होईल खूप अभ्यास होईल. पण ती भावना कोणाची राहिली नाही. हे मोबाईल कीर्तनकार सुद्धा मोबाईल मध्ये भरायलेत म्हणून तितकंच कीर्तन पाठ करायलेत आणि तितकंच कीर्तन सांगायले. लक्षात आलं का? पण गाढा अभ्यास कोणी करीना. आणि मोबाईल मधलं कीर्तन म्हणजे पोपट पंची येते. लोकांचं ऐकून तवाच कळते ते पोपट पंची कीर्तन. झटक्याला ओळखू येते महाराज ओळखू येते झटक्याला. हे कसं आहे टिपण्या कीर्तनकार आहे. टिपण्या कीर्तनकार वेगळा आणि अभ्यासू कीर्तनकार वेगळा. मग हे अशा प्रकारचं तुम्ही स्वपत्नीशी काय विशेष सेवन केले तर विधी आहे विधी आणि त्या विधीने तुम्ही वागले तर तुम्हाला स्वर्ग मिळतो. त्या नवऱ्याला मिळतो आणि त्या बायकोला मिळते भाऊ. मुक्त नाही होणार. मुक्त होत नाही माणूस. मुक्त ज्ञानच व्हावं लागते. वैराग्य आणि ज्ञान भक्तीतून वैराग्य ही खरं तर स्वयोषितेशी काम भोगणे म्हणजे भक्ती एक प्रकार. वैराग्य नाही इथं आणि इथं ज्ञान नाही तरी पण भक्ती आहे. कळ का? विधीच सेवन करणं ही काय झाली? भक्ती आहे. विषयी माणूस जे वागते ना विषयी वेदासारखं वेद सांगेल त्याप्रमाणे आणि मग वेदासारखं आचरण करणं भक्ती किंवा मानी का? हो ज्ञानपूर्वक म्हणायलो ना. ज्ञानपूर्वक भक्तीच आहे ना. विधीचा विषय सेवन करणं सुद्धा ज्ञानपूर्वक भक्ती
आणि कोणताही विषय सेवन केला विधीनं तो विषय त्यागाते समान, विधीचे सेवन तो विषय त्यागाते समान, हे लक्षात ठेवा. म्हणून तर शास्त्रानं बऱ्याच ठिकाणी तुम्हाला तुमच्या विषयाला कंट्रोल करण्यासाठी काही मर्यादा घातल्या, त्या मर्यादा मुद्दाम लावून दिल्या. येणं केलं प्रकारेनं बरं काय, वेदेनं करिता प्रेरणा, सहज विषयावरील वासना, स्वभावे सकळ जनान सहजे जाणं झाली असे. कोणी शिकविले का तुम्हाला? बायको कर म्हणून त्या लेकराला कोणी शिकविले का? सांगा बरं कधी कशी आहो सांगायचं शिकवावं लागलं, झाड काढायची सगळं शिकवावं लागते, बाकीचं सगळं हे शिकवावं लागतंय का? नवनाथ आपल्याला शिकवावं लागलं का? वैकेच आहे नाही. बायको करायचं केव्हा शिकवलं आपल्याला बापाने? सहज सिद्धी. हा सहज सिद्धी. ते मनानच येत आहे, ते विकार मनातूनच निर्माण होते. ती ईश्वरी योजना आहे, वही नाही भाऊ. हे कामाधिक क्रोधाधिक, हे मायेचा पसारा, वेचेचा पसारा, आणि हे वाढून आणि ते माणसाला बेदर करतात त्या प्राण्याला. हे शिकवावं लागत नाही. म्हणून वेदेनं करिता प्रेरणा, वेदानं काही शिकविलं का? हे पण विषयावरील सहज वासना, सहज विषयावर वासना होतीये. स्वभावे सकळ जनान सहजी जाणे, आणि म्हणून त्या विषयातून वेदान विचार केला, ह्याला विषय शिकविण्यात मतलब नाही, हे तर मनानं शिकते. पण विषयातून कसे परततील आणि देवाकडं कसे लागतील, की देव कसा यांना मिळेल, असा अभ्यास पूर्णपणे कोणी केला? वेदानं. आणि त्या वेदानं तुम्हाला मर्यादा घातली. काय घातल्या? मर्यादा. सैर विषय सेवन करण्यापेक्षा जरा तुम्ही बांधिकीत वागा, बांधिकीत वागा, असं कोणी सांगितलं? म्हणून तर तुकाराम महाराज सुद्धा म्हणले काय, नसावी बासळ निद्रा भाऊ, हा युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा भाऊ भाषण. आता बासर बऱ्याच ठिकाणी शब्द बासर गाक्यात येतो, ज्ञानेश्वरी सुद्धा येते बासर, बरं काय. तिथं जरा विग्रह आहे, नसावी बासर, तिथं बासर इथे पुढे शब्द आला असेल, इथं वी आहे, आणि वी शब्द आहे म्हणजे स्त्रीलिंगी आहे. व्याकरण जर लावलं तर नसावी, हे कोणता शब्द आहे? स्त्रीलिंगी. नसावे हे नपुंसकलिंगी, नसावा पुल्लिंगी लिंग आहे बरं. तर ते नसावी या शब्दात आमच्या शास्त्री महाराजांनी असा अर्थ लावला होता त्यावेळेला, की बा म्हणजे बाबा, सरनाम विष्णू, जवळजवळ एकच अर्थ व्हायला. पण बासर शब्दाचा अर्थ होत आहे स्वैर. बासर शब्दाचा अर्थ मोकळा मोकळा कोणता सुटेबल स्वैर. गाथ्यामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, भागवतामध्ये बऱ्याच ठिकाणी शब्द येतो बासर. कसा माणूस आहे हे? बासर. मुंके बासर गाड भावने असे म्हणून बऱ्याच ठिकाणी बासर. बासर म्हणजे स्वेर. स्वेर स्वेर म्हणजे मग सांगितलेली अंगा मनाची रुची आहे, म्हणजे मनाला वाटेल तसं वागणारा, स्वेराचार करणारा. वेद सांगेल त्याप्रमाणे आचरण नाही, मन माने वागणं, आणि मन माने वागणारा पामर स्वेर असा अर्थ आहे. आणि मग इथं ते स्वेर अर्थ का लावला नाही शास्त्री महाराज म्हणत होते आमचे पंढरा शास्त्री. ते म्हणले हनुमान ही इथं काय व्हायले, नसावी. नसावी बरं काय, तर नसावे असतं तर बासर म्हणजे स्वेर. बाबा तू स्वेर वागायला न पाहिजे असं महाराजांचं म्हणणं आलं असतं. इथं तसं नाही. नसावी. नसावी या शब्दात पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे, आणि स्त्रीलिंगी असून अनेक वचन निर्माण व्हायले. कोणतं वचन निर्माण व्हायले? अनेक वचन निर्माण व्हायले. ते बहुवचनी शब्द येते नसावी बासर. म्हणजे नसावी या शब्दानं अनेक वचन होत असल्यामुळं बा नाम बाबा आणि सरनाम व्यसन, म्हणजे तुला व्यसन नसतं. मग व्यसन एक नाही ना, दारू पिण्याचं व्यसन आहे, चहा पिण्याचं व्यसन आहे, गुटखा खाण्याचं, सगळे आता हे दारू पिणं, इतर हे बिडी काळी सगळ्या गोष्टी काही काय झाले व्यसन. चहाचं व्यसन आहे की नाही? जीवाला हे व्यसन आहे, बरोबर आहे. मांस खाणं, दारू पिणं, हे सगळे व्यसन आहेत ना, व्यसन आहेत हे. तसं स्त्री सेवन करणं व्यसन, व्यसन आहे. कोणाला कमी कोणाला जास्त, पण व्यसन आहे. आणि हे सगळे असे व्यसन तुला नसावे असं महाराजांनी त्या अभंगात तितक्या पुरतं म्हणणे. म्हणून बासर शब्दाचा अर्थ स्वेर असा न लावता असा लावला होता पंढरा शास्त्रींनी. ते तुम्हाला मी सांगायलो. लक्षात आलं? याच्यावर एक प्रश्न उपस्थित होता, हुशार ऐकणारा होता, आणि मी या अभंग कीर्तनासाठी घेतला होता.
आणि अभंग ऐकणारा एकतर ते माणूस म्हणजे फार अभ्यास होता, त्याच्यातून शिक्षक होता. शिक्षक असला म्हणजे अभ्यास असतो असं सोडून समजू नका. इथं प्राध्यापक प्रोफेसर जरी असले तिथं खातच टेकावं लागतील, त्याला जरा अभ्यास येत नसत, पण ते शिक्षक असून अभ्यास होता. लक्षात आलं का? माध्यमिक शिक्षक आहे तो माणूस, माध्यमिक शिक्षक आहे. माध्यमिक शिक्षक आहे म्हणजे प्राध्यापक आहे. प्राध्यापक असून इकडचा अभ्यास होय, थोडंफार त्याला इकडचा अभ्यास चांगला आहे. आणि त्यानं मला उपस्थित केला प्रश्न कीर्तन झाल्यावर. म्हणला महाराज 62 शब्दाचा अर्थ तुम्ही असा कसा लावता? म्हणला बस मॅडम लागतो होतं, बस तुला ऐकायचंय ना, जाऊ दे माझ्या घंटा गेला. तुला 62 शब्दाचा अर्थ असा कसा लावला? म्हणजे स्वेर न लावता असा लावला तुम्ही अर्थ, असं तुझं म्हणणं. बरोबर. तिथं नसावी आहे, नसावे तर नसावाय. म्हणजे इथं लिंग कोणतं व्हायला आता सांगितलं तर तुम्ही. नसावी याच्यात लिंग कोणते व्हा सांग. ते म्हणला स्त्रीलिंग आहे. मग स्त्रीलिंग आहे पण बहुवचन आहे का एक वचन आहे? म्हणला बहुवचन आहे. मग स्वेर फक्त एक वचनी शब्द आहे. स्वेराक्षर नसावा म्हणजे स्वेर मन माने आचार नसावा एवढा शब्द आहे. बरोबर आहे. इथं महाराजांनी त्याला आणखी उकळून सांगितलं, म्हणजे त्याला आणखी त्याचा विस्तार केला त्या शब्दाचा, स्वेर शब्दाचा. कसा? नसावी बा. बात का म्हणजे बा सर असं जे मिळून नाही घ्यायचं. बा अधिक सर बरोबर बासर. बा नाम बाबा आणि सर नाम तुला व्यसन नसावे असा अर्थ आहे म्हणलं तिथं अभिप्रेत आमच्या सद्गुरु शास्त्री महाराजांनी सांगितलेले. तू कोण? तुला काय मान्यच केलं महाराज? त्याला मान्य केलं. मला एवढा बारकाईचा अभ्यास नाही आमच्याकडं. आम्ही कीर्तन करतोच म्हणला, आम्ही जरी मास्टर असलो ते एवढा अभ्यास आमचा नाही. अभ्यास तुम्हाला हेच करावं लागले बाबा. तुम्ही मास्टर झालेत म्हणजे काही लय हुशार म्हणजे झाले असं नाही. ते अभ्यास वेगळा, हे अभ्यास वेगळा. हेच अभ्यास तुम्हाला करावा लागेल. व्याकरणाचा अभ्यास करून पुन्हा संत वाङ्मय काय आणि पुन्हा त्याच्यात तुकाराम महाराज सारख्या वाक्याची काय मानसिकता आहे हे कळून घ्यावं लागेल तुम्हाला. तुम्ही म्हणताल का की आम्ही अभ्यास केला, व्याकरण पंडित झालो आणि महाराजाचा माणूस कळत कसं कळत? त्या वाक्याचा माणूस, वाक्याचा माणूस कळून घ्यायला परंपरेने यावं लागल. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी बऱ्याच ठिकाणी बरं काय माझं मत आहे असं मला वाटतंय असे म्हणलेले. मग ज्ञानोबारायांचं काय मत आहे बरं काय तर ते कळायला दादा महाराज साखऱ्यासारखा विद्वान लागतो. म्हणजे माऊलीचं मत कोणाला कळत होतं? दादांना. आणि माऊलीला कृष्णाचं मत कळत होतं. म्हणून माऊली बऱ्याच ठिकाणी म्हणले आयसे देवाचे मनोगत. कृष्णाच्या मनातला भाव असा आहे. आधीची विचारून ठाई ठेविले देवे. हे विचाराने देवाने केला. कुठं श्लोकात म्हणले का देव मला असं वाटायले कसं की ज्ञान सांगण्याच्या अगोदर त्याला वैराग्याची गरज आहे की ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही असा त्या श्लोकात कुठं अर्थ आहे? नाही. पण त्याच्या संगतीवरून ज्ञानवारांनी अर्थ लावला की देवाला असं वाटायले की विरक्ती वाचून काही ज्ञानाची तगणीची नाही असे विचारून ठाई ठेविले देवे. आता हे विचारून ठाई ठेविले देवे उघड उघड ओपन संस्कृत भाषेत श्लोकात म्हणला का पाहती कृष्ण? नाही म्हणला. न म्हणताही माऊलीनं त्या श्लोकाच्या अन्वयावरून अर्थ लावला आणि त्या कृष्णाचं मानस ओळखिलं. म्हणजे याला म्हणतात अंतरंग भक्त. ज्ञानोबा कृष्णाचे उपासक अंतरंग होते म्हणून कृष्णाचं अंतरंग त्यांना कळालं आणि माऊलीचं अंतरंग दादांना कळालं असे आमचे शास्त्री महाराज म्हणत होते. माऊलीचं अंतकरण कोणाला कळत होतं? आमच्या दादांना. दादाचं अंतकरण रंगनाथ गुरुजीला. परंपरेने घ्यावं लागतंय हे. म्हणून संत वाङ्मयाचा अर्थ पांडित्याला लावता येत नाही. नाही नाही हे अर्थ लावायला शिष्यपरेने लावा, शिष्य परंपरेने लावावा लागतो. म्हणून नसावी बात स्वैराचार करू. स्वैराचार एवढा शब्द आहे पण त्याच्यातला आणखी विस्तार व्यसन नसावे. काय नसावे? आणि व्यसन म्हणजे स्वैराचार झाला. चहा दिला तर पितो हे व्यसन नाही. व्यसन नाही काही. मी चहा पेत नाही. पाहुण्यानं केला, दादाच्यात गेल्यावर केला आणि ते लांब मिळालं हे ना हे म्हणायला आता दूध कुठे व्यसन? म्हणाले तुम्हाला विचारतो दूध प्यायचं व्यसन आहे का तुम्हाला? म्हणजे दूध नसल्यावर जमत नाही का? घेतच नाही घरी काही.
काही काहीच नसते आपले. मग घरी काही नाही, मग दादा नेल्या म्हणजे दादा नेल्यावर घेतो. बरोबर ही नाही लक्षात आलं. मग हे व्यसन आहे का आता म्हणता येईल काय व्यसन? व्यसन काय म्हणजे माहितीये का? त्याच्याशिवाय कर्मतच नाही. हा चला बरं तुम्ही वापरा लावू नका त्या पिदाऱ्याला. अरे बाबा व्यसन आणि शिनवी आणि आवडी आणि फुलवी आणि व्यसन आणि आवडी आणि लाजवी आणि व्यसन आणि शिनवी. शिनवी. हा त्याला व्यसन म्हणते की नाही भाऊ 3 किलोमीटर लांब असू द्या शेत, तिथं बिडीला डबड नसू द्या. ते नाही जर बिड्यावाला घरला आला तर मला विचारून घ्या. दुपारच्या पर्यंत आमची घडी येत होती म्हणून म्हणायचं काय करावं, डबडच नाही डबडच नाही डबडच नाही. मालकाचा धाक, मालकाचा धाक पारंपरा आऊट तसं सांगायचं मला. त्याला वाटायचं आता बसलाय बुवा लिंबाखाली, शेजाऱ्याला जाऊन इकडं तरी शेजाऱ्याकडे असतंय कोणाकडे तर हिंडायला पाहिजे बुवा लिंबाखाली. आणि मग आमच्यासारखे कडक मालक कुठं गेला काय सोडून असतो कोणा त्याच्यासाठी हाणायचं आहोत. कसं हाणायचं? आंध्र शिपट पडायचं का? फक्त डबड नाही बिडवायचं. एवढं झालं पारगाचं की नाही भाऊ. दुपारच्या काळात आऊट सोडणं, बैल गुतवीनं आणि बिन भाकर खायचा निघा. म्हणला थोडं जाऊन येतो गाव, डबडच नाही म्हणा. विसरलं डबड बिडीला डबड. मी म्हणलं बाबा आता 3 किलोमीटर लांब शेते काय बंद केले नाही म्हणला. डबड जाऊन 3 किलोमीटर आधी डबड आणलं, येताना बिड्या फुकून आलं आणि मग गिळलं. मग भाकर खाली. याला काय म्हणते? व्यसन. शिन वाटला का? वाटत नाही. शिन वाट व्यसन शिन वाटत का भांडण? नाही वाटत ना. आमचे ज्ञानबा माऊली चहा करीत होते. वा वा आणि चालू पेरणी बसायला उशी फुसत नाही. 12ला पाऊस सुटायचं, 2ला तो मुग धरलं आणि त्या 2 घंट्यात चहा प्यायचा म्हणजे पुन्हा पाऊस पडलेला वर निष्ठी वर सगळ्या काड्या वाळलेल्या त्या लिंबाच्या काड्या खाल्ल्या गोळा करायचा कुरुमुरू कुरुमुरू आणि त्या गोळा करून त्याच्यावर खायच्या. त्याच्यावर टमरेल त्याला ती कडी लोकांना त्याच्यात काळी लावायची ते टमरेल खाली घालायचं. आमच्या अण्णा म्हणायचे काय ज्ञानबाला तलोप आहे बाबा. आमच्या वडिलांना म्हणायचे माल पाठवा काय ज्ञानबा तुला तलोप आहे नाही हो त्या लागतंय. आणि माझा गोड गणपती टाकायची त्याला दूध तरी पाहून ते वाकलं तिकडे उकळी यायची कशी येत होती कोणाला ठाऊक. आणि तसा त्या गटगट टमरेवर प्याला तसा हे काय झालं? व्यसनाच्या अंतर्गती गेली. कळलं? असं व्यसन असणं वेगळं आणि प्याव म्हणून प्यायचे लक्षात आलं की नाही? मला तर वाटतं भांडाऱ्यासारख्याला विचारा तुम्हाला दुधाचं व्यसन तर नाही ना? नाही घेत जमतंय ना? मग कशाला घेता लोकांसोबत आपल्या पोटाला खराब करायला? पाहुणे काय झालं? आता मी दूध घेई नाही पाडव्याच्या आधीपासून विचारा लोकायला. कुठेही कीर्तनाला जातो, कुठेही जातो, दूध बी नाही चहा बी नाही. ते म्हणजे महाराज काय तुम्हाला शेप बी नाही समजलो बाबा. जेवतानीच काय खायचे मधात खात नाही. बाबा आता आमच्या घरला येऊन तुम्ही असं अन्न पाणी मग पाणी लईत लईत तळमळ पडला तर अन्न पडा साखर पण दूध घ्यायचं नाही म्हणजे कारण काय तिथं घेतलं का पुन्हा घरी घ्या वाटते. आणि जीभ तटक्यावाली आणि तू काय रसना अनावरण तू का म्हणे वाहे ढुंग जीभीला लई चटका तिला काही खा वाटते त्या. हा म्हणून तर जीबीची लई चोचली पूर्ण कामाचं नाही. आणि दूध करायला खराबा पोटाचा इतर दूध आले गोटीनं आणि मग माझ्या पोटाला काय व्हायला खराबा 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 होते हो. मग हे व्यसन ज्याला व्यसनानं अंतरमध्ये घेतलंय आटोक्यात आणलंय ते पामर. ते कोण? पामर. तुम्ही म्हणता का लाज वाटते का आवडी? अहो लग्नाची पत्नी दवाखान्यात न्यायची असली तर शहाण्या माणसाला त्याची लाज वाटली. मग लग्नाचे आमचे म्हणत होते वडील वाढवली आपलीच भाकर आहे म्हणजे कोण संघ संघ पत्नीला घेऊन येईल नाही आमची सुद्धा नाही दुसऱ्या संघ नव्हतं नाही होत. तेव्हा दुसरीकडे आमच्या दौलतराव मामा सावकारांना कधी त्याच्या डमणीत त्याची पत्नी बसलीच नव्हती. त्याच्या सहित बरं त्याच्या सहित हा त्याच्या नसल्या सावकार समजा ते म्हणले
मुंजा परिवार तुम्ही काय करा प्राण लग्नाला जा. मग त्याची एखाद्या पत्नीचं लग्न असेल जवळचं फाच्याचं तर मग तिला मूळ वराडी असल्यामुळे न्यावं लागायचं. तर मग गडी ते हाणणारा इटल मामा आपला बापूराव आणि मग एखादा भाऊ एखादा मुलगा पोरग समजा त्यांचं. पण मामा असले आणि तिथं ती पत्नी वाचल्या 2 पत्नी होत्या पण नाही म्हटली इतकं झोपून वागले इतकं झोपून वागले याचा शान असं शानपणा वागणं. मग ते काय संसार करत नव्हते का लोक पण ते शोभनीय ना कळलं याचा अर्थ अशा पद्धतीनं वागणं असते कोणाचं विषय. आणि पामर का नाही त्याला लाजच वाटत. बायको तर काय धर्माची ही तर सोडा लग्नाची बायको दवाखान्यात संघ नेईल कुठे यात्रेला नेईल कुठं सगळं संघ नेईल याच्यात तर काही घोरच नाही. आणि कोणी त्याला वाकडं लावित नाही. तेवढं कोण आहे आमची मंडळी आहे बघ आमची मंडळी म्हणल्यावर तुम्ही काय म्हणणार काय वाकड लावित नाहीत ना तेवढे. पण अशी बिना लग्नाची व्या असली तरी 4 माणसात घेऊन हिंडत त्याला लाज वाटते का. लोक वाकड लावित नाहीत का लावत येत माघारी ठोकत नाही का त्याच्या तोंडावर टोंका तोंडावर नाही काही तुका म्हणे त्याच्या टोंका तोंडावर तुकले काय वाकडं लावलं एकच की. पण त्याला वाटतंय का काही नाही का आवडी आणि लाजवी. आवड म्हणल्यावर लाज नाहीच काही नाही भाऊ. मग आवड अशी म्हणजे पर्यवसितेची करतो तो विषयी का पामर. मग पामर आहे आपला विषय चाललाय. चला आता हे तुम्हाला कळाला फुले पाणी वेशेशी नेतसे उदंड. मग तिच्या घरला फुलं पाणी नेते उदंड नेते तिची सेवा करते त्या रांडेची वेशीची. आणि देऊ नेती खांड ब्राह्मणाची. ब्राह्मणांना एक सुपारीचा तुकडा देत नाही. त्याच्या घरी सुपारी असते तर त्याला ब्राह्मण आल्या खांड द्यावं. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण कोण हे समजून घ्या. ब्राह्मणाचं पोरग ब्राह्मण नाही पुन्हा आणखीन येता घोटाळा. आणि ह्या घोटाळ्यानं माणसं लय फसले आणि फसवणूक चालू आहे. आज बी ते चालू आहे त्याचा विचार आता परवा दिवशी बघू. ब्राह्मण तुम्ही मान्य फुले पाणी वेशीला येऊ नये धर्मपत्नीशी संसार करावा. आणि ब्राह्मण अतिथी संत आल्यावर घरला त्याचा आदर करावा. पण ब्राह्मणाला खांड बी देत नाही म्हणले. मग तुम्ही म्हणता ब्राह्मण कोण तर आपण ठरविलंय ब्राह्मणाचं पोरग ते धाब्यावर जाऊ का कसंही वागू का मोकार वागू रानरंडी करू कसंही करून कसंही वागू ते कोण नाही ते ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण असतो. त्या तत्वात वागणारा आणि त्या गुणात वागेल तो ब्राह्मण. असा ब्राह्मण संतच असतो. संतन ब्राह्मण एकच ज्ञानियान ब्राह्मण एकच. तुमच्या डोसक्यात बसले खोक्यात ते की हे ब्राह्मण आहे हे ब्राह्मण आहे आम्ही नाही म्हणणार. कुठं प्रमाणे महाराजांचे प्रवासी विचार सांगा मला बरोबर आहे. लई तो झाला कर्मभ्रष्ट मानावा श्रेष्ठ सांगतो त्याचं ते भास्कर पांडुळे काय होते अर्थ नाही करायचा सांगता काय बोलायचं. भ्रष्ट झाला कसा भ्रष्ट झाला जन्मभर काय पुन्हा बोलत ते प्रवासी. आता जन्मभर भ्रष्ट नाही सांगतो तुम्हाला. ब्राह्मण असून जर पुन्हा एका वेळेला बोलतो प्रवासी तुम्हाला त्याचा विचार करतो. ब्राह्मण सिद्ध करू प्रवासी. ब्राह्मण कोण आहे आणि त्या ब्राह्मणाला खांडूक द्यायला पाहिजे. खांडूक म्हणजे कळलं का देव बाप्पा आले का बसा देवा हा सुपारी थोडी इतकं तरी नका जेव घालू नका चहा पाजू सुपारी हा थोडी. पण सुपारी सुद्धा देत नाही देऊन येते. कोणी देऊ लागलं तरी सुपारी लोकांना वाटा काय लागलंय तुला असं म्हणलंय म्हणले. आणि रांडला फुले पाणी वेशेशी नेतसे हे पामराचं चाललंय वर्णन. आपण परवाची बघू आमचा टाइम बी संपलाय 2 मिनिटं शिल्लक येतं आणि आम्हाला लांब जायचं. आता